हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ऋतुजा सतीश यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कसे आहात सगळेजण? होप सो सगळे मजेतच असाल. तर आज आहे रक्षाबंधन, तर मी निघाले मम्मीकडे आणि तिथून तशीच मग मामाकडे जाणार आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ बघत राहा, काय होते कसं होते पूर्ण ब्लॉग बघा. सगळं आवरलं आणि मग लगेचच निघालो. निघेपर्यंत 12:30 आणि 1 वाजले होते. मी आलो तेव्हा मम्मी आणि भाऊ जेवत होते. पप्पा नाईट करून आलेले त्यामुळे झोपले होते. मग आम्ही बसलो, जरा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि मग 3:30 वाजता मग आवरायला घेतलं. सगळेजण रेडी होत होते. माझंही आवरून झालेलं, मी साडी घातलेली आणि सगळ्यांचे रेडी झाल्यावर मग आम्ही लगेच निघालो आणि रिक्षात चाललेलो आम्ही. मामा ऐरोलीला राहतात, तर मग बाईक तिथेच पार्क केली मम्मीच्या इथे आणि रिक्षाने लगेचच निघालो. पोचल्यावर आम्ही सगळे एकत्र बसलो, छान गप्पा वगैरे मारल्या. सगळे एकत्र आल्यावर खूप छान वाटतं आणि मग थोडा वेळ टाईम स्पेंड केला एकत्र आणि त्यानंतर 4 वाजता आवरला आणि ताट वगैरे राखीसाठी बांधायसाठी तयार केलं. सगळे आवरून बसले होते. मग लगेच आम्ही राखी वगैरे बांधायला घेतली, ताट रेडी केलं आणि पप्पाला नेहमी मामी राखी बांधते. मी व्हिडिओज घेत होते आणि माझा भाऊ फोटोज काढत होता. मग त्यानंतर मम्मी आणि मामा पण राखीला बांधायला बसले. हे माझे मोठे मामा आहेत आणि त्यानंतर मग त्यांची राखी वगैरे बांधून झाल्यावरती एकमेकांना गिफ्ट वगैरे दिलं. हा आहे माझा मामाचा मुलगा, एकटाच आहे तो आणि त्याला गंध लावत होते तर तो बोलत होता छोटासाच गंध लाव, त्यामुळे तो नको नको बोलत होता. मग मी त्याला ही राखी बांधून घेतली. लहान होतो तेव्हा आम्ही यांना कार्टून्सच्या राख्या बांधायचो, डोरेमॉन, शिंचन अशा राख्या न्यायचो. त्यात त्यांचे भांडणं व्हायचे, ही आम्हाला ही पाहिजे ती पाहिजे. आता मोठे झालेत तर कुठलेही बांधून घेतात, काही नसतं त्यांचं आता. तर हा आहे माझा सख्खा भाऊ. खूप जणांना कन्फ्युजन आहे की सख्खा भाऊ कोणता. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे, पण जे ओळखत नाहीत त्यांना, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा सांगते की हे माझा सख्खा भाऊ आहे. सगळ्यात छोटा आहे आणि माझी मधली बहीण आहे ती ट्रेनिंगला गेली पोलीसच्या आणि त्यामुळे आम्ही तिला सगळेजण खूप मिस करत होतो. तिलाही खूप आठवण येत होती. राख्या वगैरे बांधून झाल्यावर आम्ही मग सगळ्यांनी एकत्र मिळून फोटोज वगैरे काढले. आता दोघेही माझ्यापेक्षा खूप उंच झालेत आणि मग तिला, माझ्या बहिणीलाही व्हिडिओ कॉल केला होता, तिलाही फोटोजमध्ये घेतलं. सगळे फोटोज वगैरे काढले छान. मी थोडेसे रील्स वगैरे शूट केले आणि मग घरी आल्यावर मामी स्वयंपाक करत होत्या. मग मी पण त्यांना स्वयंपाकात थोडीशी मदत केली. आवरलं वगैरे सगळं. तोपर्यंत पप्पा मामा वगैरे सगळेजण गप्पा मारत बसले होते. स्वयंपाक वगैरे झाला होता. मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो. 8:30 वाजले होते आणि कारण पप्पालाही पण कामाला जायचं होतं म्हणून लवकरच जेवून घेतलं आणि आवरलंसुद्धा. आणि मग जाताना मग मामीने आम्हा दोघींना पण हळदी कुंकू वगैरे लावलं. असं शॉर्ट आणि स्वीट असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आम्ही आणि मग घरी जायला निघालो लगेचच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.